चला, एक सर्क्युलर परम्युटेशन आपण काल विस्तृत पद्धतीने बघितलं. एक्सरसाइज 3.5 एक्सरसाइज 3.5 चं उत्तर डायरेक्ट लिहू शकतो मी. एक्सरसाइज आडा एक्सरसाइज 3.5 एक्सरसाइज 3.5 चं उत्तर. इन हाऊ मेनी डिफरंट वेज कॅन 8 फ्रेंड्स सिट अराउंड अ टेबल. किती वेगवेगळ्या पद्धतीनं 8 दोस्त टेबलाच्या अराउंड बसू शकतात. तुम्हाला माहिती n 7p7 by मूर्ख आहे का तू? टोटल टेकन टोटल ॲट अ टाइम आहे ना. n ऑब्जेक्ट्स n डिफरंट ऑब्जेक्ट्स जर तुम्हाला अरेंज करायचे असतील n -1 फॅक्टोरियल न करतो ना आपण, एक कमी करतो की नाही. हा, मग 8 लोक आहे तर 8 - 1 7 फॅक्टोरियल वेज ने अरेंज होतील. संपलं विषय. म्हणलं 7p7 हा, आपण तीन का असं मला तर 7 फॅक्टोरियल होईल. हा, नंबर 2 हे झालं होतं पहिले सूत्र. A party has 20 participants. The party has 20 participants. Find the number of distinct ways for the host to sit with them around a circular table. How many of these ways have two specified persons on either side of the host? आता या प्रश्नाला व्यवस्थित समजून घ्या. सगळ्यात पहिले तर तुम्हाला असं वाटू शकतं की पार्टीमध्ये टोटल लोक 20 आहेत. काय वाटू शकतं तुम्हाला? पार्टीमध्ये टोटल लोक 20 आहेत असं तुम्हाला वाटू शकते. बरोबर आहे का? पण पार्टी टोटल लोक किती रे? पण पार्टी टोटल लोक किती रे? ओम नरवडे आज नाही म्हणून तिथे बैस. हो, उद्या मी जागा फिक्स करतो. मला वाटलं सोडलं काय की तू क्लास? नाही का? ए 20 पार्टिसिपेंट दिले ना, याचा अर्थ तुम्हाला असं वाटेल की पार्टीमध्ये 20 लोक आहेत. पार्टी येणारे 20 आहेत, पण ज्याने पार्टी ठेवली त्याचं काय? तो होस्ट आहे ना. म्हणजे टोटल किती लोकांची अरेंजमेंट करायची रे? 21. हे सगळ्यात पहिले कळलं पाहिजे. कळतंय? हा, मग त्यांनी तुम्हाला विचारलंय की 20 लोक पार्टीमध्ये पार्टिसिपेट करतायत एक्सक्लुडिंग होस्ट. एक्सक्लूड म्हणजे होस्टला न धरता. होस्टला धरलं तर किती जण झाले? 21 जण झाले. ज्यानं पार्टी ठेवली तो आणि 20 जण मिळून एका राऊंड टेबलच्या अराउंड बसणार आहेत. तर किती डिफरंट अरेंजमेंट होऊ शकतात? 21 टोटल लोक आहेत. 21 - 1 फॅक्टोरियल दॅट इज 20 फॅक्टोरियल. सर्क्युलर अरेंजमेंट मध्ये आपण काय करतो? जितके लोक आहेत त्यातून एक वजा करतो. n लोक आहेत, n - 1 फॅक्टोरियल होणार. बरोबर आहे? देयर आर n पीपल, सो n - 1 फॅक्टोरियल. म्हणजे टोटल अरेंजमेंट किती झाले रे? 20 फॅक्टोरियल. आता एक कॅल्क्युलेटर करायची गरज आहे का? नाही. 20 फॅक्टोरियल झाले टोटल. आता गंमत काय, पुढे काय विचारले ते महत्त्वाचं समजणार. पुढे हे विचारले की तू प्रत्येक वेळेस टेस्ट बुडव बरं का? आहे ना? मुद्दाम काही तो नाव तरी मूर्ख. आज पण लेट आला. काल इथं नव्हतं सर, एक वर्ष झालं. त्याच्यामुळे उशीर लागला. मग तुला नवीन नियम माहिती आहेत ना? हा, मित्र आहे. तर आता पुढचा प्रश्न. ए उभं आहे, शांत बस. ए मला एक सांगा, 20 जण पार्टीत आहेत, एक होस्ट आहे. आता पुढचं महत्वाचं. पुढचं काय म्हणतात ते? हाऊ मेनी ऑफ दीज वेज? टोटल 20 फॅक्टोरियल वेज ना तुम्ही त्यांना अरेंज करू शकता. तर याच्यातले किती वेज असे आहेत? हाऊ मेनी ऑफ दीज वेज हॅव टू स्पेसिफाईड पर्सन्स ऑन ईदर साइड ऑफ द होस्ट. दोन कोणते तरी पर्टिक्युलर व्यक्ती होस्टच्या आजूबाजूला बसतील असे किती डिफरंट अरेंजमेंट म्हणू शकतात. आता ज्यावेळेस असं त्यांनी म्हटलं की टू स्पेसिफाईड पर्सन, म्हणजे 20 मधले कोणतेही दोन असं म्हणणं आहे त्यांचं. कोणतेही दोन सिलेक्ट करा स्पेसिफाईड पर्सन आणि ते दोघं जण त्याच्या आजूबाजूलाच बसतील. ते दोघं फिक्स केले तुम्ही त्याच्या बाजूला. आता किती डिफरंट अरेंजमेंट बनतील? तर मला सांगा, एक होस्ट हा आणि एक होस्ट त्याच्या इधर साइडला दोन लोक. सर्क्युलर आहे बरं का? होस्ट त्याच्या इधर साइडला दोन लोक आणि बाकीच्या सर्कल मध्ये काय होतील रे? आता हे तिघ जण तुम्ही फिक्स केले.
कारण टू स्पेसिफाईड पर्सन त्याच्या आयदर साईडला असतील. अशा किती हे गटोडं बनवलं त्याचे. मग हे झालं एक. मग टोटल किती जण होते रे? टोटल 21 होते. त्यातले 3 बाजूला सरकवा. किती उरले? 18. आणि हे 3च्या बाजूला सरके त्याला 1 युनिट समजा, म्हणजे 19. आता टोटल लोक किती झाले? 19 लोक तुम्हाला अरेंज करायचे. मग सर्क्युलर अरेंजमेंट आहे. मग 19 लोकांची सर्क्युलर अरेंजमेंट काय होत असते? 19 मायनस 1 फॅक्टोरियल मतलब 18 फॅक्टोरियल. कळतंय का? 19 हा? तुम्ही मला सांगा टोटल लोक किती आहेत? टोटल 21. 21 मधले तिघांचे गठुडं बांधलं. कोणते मी 2 स्पेसिफाईड पर्सन घेतले, त्यांना तुम्हाला ह्याच्या आयदर साईडला बसवायचं. मग त्यांची जागा फिक्स करावं लागेल ना. मग ते त्याच्या बाजूलाच राहतील. हा इकडे जाऊ शकतो, हा इकडे जाऊ शकतो, त्याच्यानंतर मांडूच आपण. पण मग आता 2 लोक तुम्ही P1 P2 बसवले. आता ह्या तिघांचं एक गठुडं तयार केलं. मग 21 मधले 3 बाजूला सारावर किती उरले? आणि हे 1 युनिट समजावं लागेल तुम्हाला. किती झाली? 19. पण सर्क्युलर अरेंजमेंट मध्ये काय असतं? किती लोकांची अरेंजमेंट करता? 19 जणांची. तर सर्क्युलर मध्ये 19 मध्ये 1 वजा करतो ना आपण. टोटल मध्ये 1 वजा करतो. 21 लोकांची सर्क्युलर अरेंजमेंट करायची, ते 21 मायनस 1 केलं होतं ना. तसं 19 मायनस 1 केलं. नक्कीच झाले 18 फॅक्टोरियल. पण 18 फॅक्टोरियल झाले अरेंजमेंट. पण हे P1 P2 आपापसात जागा बदलू शकतात ना. तर मग ते झाले 2 फॅक्टोरियल. कळतंय का? म्हणजे 2 स्पेसिफाईड व्यक्तीच्या किती अरेंजमेंट होऊ शकतात? 18 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. राहील लक्षात? म्हणजे 20 लोक पार्टीमध्ये होते, 1 जण होस्ट होता, तर त्या सगळ्यांच्या किती डिफरंट अरेंजमेंट होऊ शकतात? 20 फॅक्टोरियल. आणि 2 स्पेसिफाईड व्यक्ती ऑन इदर साइड ऑफ द होस्ट असतील. आयदर साइड म्हणजे होस्ट येणार मध्ये. ऑन आयदर साइड ऑफ द होस्ट असतील तर त्यांची अरेंजमेंट कशी होणार? 18 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. सर तुम्ही काल म्हणलं होतं की आपण जेव्हा अरेंजमेंट मधला एक पर्सन घेतो तेव्हा आपण n-1 फॅक्टोरियल घेतो. जेव्हा आपण टेबलवर एक जागा मार्क करतो तेव्हा आपण n फॅक्टोरियल म्हणतो. मग इथं आपल्याला दिलेले 20 व्यक्ती ते होस्ट बाहेरचा आहे, म्हणजे होस्ट दुसरा एक व्यक्ती आहे, तेव्हा आपण तेव्हा टोटल म्हणतो. मग होस्ट एक टेबलसाठी जागा नाही होणार का? नाही, होस्ट बाहेरचा जागा. होस्ट बाहेरचा, होस्ट बाहेरचा नाही. होस्टनं पार्टी ठेवली आहे, 20 जण बोलवले. होस्ट 21, मी पार्टी ठेवली आहे, मीच बाहेर जाईन का? टेबलवर तुम्हाला जेवायला मी देईन आणि मी खाली बसन का? मी मेन राहील. मी मेन आहे कारण मी पार्टी दिली, मी पैसा खर्च केला. तिथं क्लिअर कट सांगितलं असेल की अरेंजमेंट विथ रिस्पेक्ट टू टेबल सांगा, त्यावेळेस तुम्हाला -1 करायची गरज नाही. जोपर्यंत हे मेन्शन करत नाही तोपर्यंत मनानं काही समजायचं नाही. पैसा मी खर्च करतोय, मी पार्टी दिली, मी मेन अटेन्शन राहील ना पार्टीचं. सगळे येऊन मला नाही म्हणून मला हातात हात मिळवतील, नाही खाऊ देईन का मी कुणाला? चल पुढं ए तू सगळं विसरत चाललं बरं का. तू आज जे मूर्खाचे प्रश्न विचारले मग तू सेट्सच्या संदर्भामध्ये एवढं धप्पा करतो यावेळी धप्पा करणार मला भीती वाटते. आय अग्री विथ यू अबाउट हिम. आणि हे माझ्यामुळे झाले, मी सांगतो त्याचं कारण आहे. सुरुवातीला मी त्याला ऍप्रिशिएट केलं, अरे 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 खूप छान प्रश्न विचारतो, ते फुगलं आणि त्याला तोच मार्ग धरला. आता कसं होऊ लागलं, एक्झाम मध्ये चुकीचं करून आलो असतो ना मग. अरे बाबा ह्याची नाही गोष्ट चालू, पण तुला जे करायला सांगितलेले ते देतोस कुणकडे सोडून आणि लागलं तिसरीच गोष्ट किती बी करायला. रिव्हिजन तुम्हाला करायला सांगितली तिथं नाही डोकं लावणार असं म्हणतोय मी. म्हणजे हे कसं झालं, आता प्रश्न एक असतो तुमच्या मनात निर्माण होतो आणि दुसरं काय आता सवयच लागली. एखाद्याला असतं ना भांडणच करायचं सवय. माझा एक मित्र आहे, कोणासोबत मी भांडणं करायचं कवा बी, तर ती सवय कशावर मी भांडणं करायचं. मग त्याची सवय कमी झाली माझ्यासोबत राहून तो. त्याच्या आता मजा घ्यायची असं तर आम्ही असं म्हणतो की काय येडं होतो कोणासोबत भांडणं करायचं, कशावर भांडणं करायचं.
लक्षात येते की तुम्हाला मूळ मुद्दा कसा असतो. एक असतं की बाबा भांडण करण्यासाठी जर तुमच्याजवळ काहीतरी रिझन पाहिजे, व्हॅलिड रिझन. आणि दुसरं असतं तर तुम्हाला करमतच नाही कारण ती आता सवय झालेली आहे. तसं नको करीत जाऊ. पहिले प्रश्न निर्माण होण्याच्या पहिले गोष्टी समजल्या पाहिजेत ना. त्याच्यामुळे सगळ्यांनी ऐकावं लागतं. तुम्ही तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये तुम्ही काहीतरी अर्धवट ऐकलं, आता मी पुढं पूर्ण सांगणार आहे, पण तुम्ही अर्धवट ऐकलं आणि तुमच्या त्या सवयीमुळे तुम्ही काय केलं, माझं ऐकणं दिलं सोडून आणि तुम्ही लागले तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये चालायला. असं थोडंसं होऊ लागलं. सुधर. चला 2 3 तिसरा. डेलिगेट्स फ्रॉम 24 कंट्रीज. डेलिगेट्स म्हणजे इज्जतवाले लोक, 24 कंट्रीचे इज्जतदार लोक पार्टिसिपेट इन अ राउंड टेबल डिस्कशन. गोलमेज परिषद. आम्हाला मराठीत होतं. अंग्रेजोने गोलमेज परिषद रखी थी ना. राउंड टेबल कॉन्फरन्स. मला लय मजा वाटली होती ज्यावेळेस पहिल्यांदा ऐकलं मी का गोलमेज परिषदेला राऊंड टेबल यार म्हणलेलं भाई. जाऊ दे, मी आणखी माझं अज्ञान प्रकट नाही करत. पार्टिसिपेट इन अ राउंड टेबल डिस्कशन. फाइंड द नंबर ऑफ सिटिंग अरेंजमेंट्स वेअर 2 स्पेसिफाईड डेलिगेट्स आर ऑलवेज टुगेदर, नेव्हर टुगेदर. परत एकदा तसाच प्रश्न. टोटल किती कंट्रीज आहे? 24 कंट्रीज. टोटल किती पार्टिसिपेंट झाले? 24 डेलिगेट्स म्हणजे 24 पार्टिसिपेंट्स. मग आता मला सांगा कोणती 2 पार्टिसिपेंट टुगेदर येतील आणि नेव्हर टुगेदर येतील अशा 2 तुम्हाला अरेंजमेंट्स किती येतील? काय म्हटलेले? 2 पार्टिसिपेंट, 2 स्पेसिफाईड डेलिगेट्स ऑलवेज टुगेदर, ऑलवेज टुगेदर आणि नेव्हर टुगेदर. बघा आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जर हे विचारलं डायरेक्ट तरी मी तुम्हाला हे फाइंड आउट करणे. कारण 2 व्यक्ती समजा भारत आणि पाकिस्तानचे डेलिगेट जवळ बसणार नाही 24 कंट्रीचे. मग ते नेव्हर टुगेदर असण्याची काय कसं करावं लागेल किंवा किती आता आयोजन लहान झाला होता. भारत पाकिस्तानच्या सोबत नका बसू तिथं हाणामार चालू. मग काय करायचं? तर हे सोबत नाही येण्याची किती पॉसिबल अरेंजमेंट होऊ शकतात? टोटल मायनस सोबत. तर टोटल मायनस सोबत करावं लागेल. मग त्यासाठी तुम्हाला भारत पाकिस्तानाला सोबत बसवावं लागेल आणि विचार करावा लागेल की यांचे किती अरेंजमेंट होतात. मग स्पेसिफाईड ऑब्जेक्ट सोबत म्हणजे काय? कोणते बी 2 सोबत असण्याची काय पॉसिबिलिटी असू शकतात? कळते? हां. मग काय करणार रे? टोटल 24 डेलिगेट्स आहेत. तर 24 जणांच्या टोटल किती राउंड अरेंजमेंट होऊ शकतात? 23. सर्क्युलर परमिटेशन 24 minus 1 factor, that is 23 factor. So these are the total circular permutation of 24 delegates. आता पहिलं 2 जणांना सोबत घेतलं. 2 जणांना सोबत घेतलं म्हणजे दोघांचं गटुडं तयार केलं. मग 24 जण होते त्यातले दोघांचं गटुडं तयार झालं म्हणजे 22च उरले. आणि हे एक गटुडं याला झालं 1 धरलं तर 23 झाले टोटल. मग 23 ची अरेंजमेंट म्हणजे 23 minus 1 factorial, that is 22 factorial. पण ते दोघं जण आपापसात जागा बदलू शकतात की नाही? इंटू 2 फॅक्टर. ती झाली इंटू 2 फॅक्टर. म्हणजे 2 स्पेसिफाईड पर्सन किंवा 2 स्पेसिफाईड पर्सन ऑलवेज कम टुगेदर. त्याची टोटल सर्क्युलर अरेंजमेंट किती झाल्या? 22 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. आणि मग आता तेच 2 पर्सन नेव्हर कम टुगेदर, नेव्हर सिट टुगेदर. त्यासाठी काय करणार? 23 फॅक्टर टोटल सर्क्युलर अरेंजमेंट्स मायनस सोबत असण्याच्या अरेंजमेंट्स. याचं कॅल्क्युलेशन कसं होणार? 22 फॅक्टोरियल बाहेर घ्यायचं. 22 फॅक्टोरियल को कॉमन ले लिया. 23 माइनस 2 म्हणजे 22 फैक्टोरियल इंटू 20. इसको कैलकुलेट मत करते बैठना, आंसर इसी फॉर्म में रहेगा. कौन करेगा इतना मतलब? ठीक है, आंसर इसी फॉर्म में रहेगा. सो आंसर इन द टेक्स्ट बुक इज इनकरेक्ट. किती प्रश्न चुकवले टेक्स्ट बुक वाल्यानी? मला तर आता संशयाला नवनीतची चुकतात का टेक्स्ट बुकची चुकली? 57 काय टेक्स्ट बुकचा आन्सर इज इनकरेक्ट. 57 टोटल किती झाले? काय आपल्या फक्त याचे पाटूचे 12वी पार्ट 2 चे 57. म्हणजे 57 करेक्शन करणं आहे त्यांना. मी एवढा परेशान झालो ते एक दिवस मोजाच घेतली. दॅट्स फॉर डेडिकेशन. डेडिकेशन नाही, ह्या रिकाम्या गोष्टी हे रिकाम्या गोष्टी तेव्हा ती पुरी सीईटीचे पेपर झाल्यावर 12वीचे
तेव्हा बोर होत होतं, काय करू. अभ्यास करायचा परत. हा परत म्हणजे करणंच होतं. म्हणजे करणंच होतं पण ब्रेक पण होत थोडाफार. मग गेलं तासू लागलं आता माझी तब्येत कशी आहे? त्याला बोल बेटा असं चांगली मला- आहे. झाली stable आहे. त्याचं मला तेच कौतुक वाटतं, तुम्ही जेव्हा दाता काढीत असता तेव्हा की तू शांत काही नाही जास्त बघतो. शांतपणे असतो, शांत मुद्रेमध्ये बसलेला असतो, तुम्हाला येडं समजून. त्याचं तेच कौतुक किती वाटतं. जाली आहे ते तुम्हाला माहित नाही. माहिती मला किती जाली येते, शांत बैस, तुला छान आहेस. खाली खरं रूप दाखवतं. आता बोल नका, आता बोल नका, तू विसरू नका, माझं रूप विसरू नका. उभं करीन तुला, लेक्चर झाल्यावर पुन्हा घंट्यावर उभं करीन. माझ्या आधी नको बोलू. चला ए चौथा. 4th नंबर मध्ये काय दिलेले आहे? आता 4th नंबर कोण सांगते मला सांगा, जे बी सांगेल त्याला 10 रुपये. हां, फाइंड द नंबर ऑफ वेज, खात्यात लिहून ठेवा. फाइंड द नंबर ऑफ वेज, बरं हा नक्की घ्या. फाइंड द नंबर ऑफ वेज फॉर 15 पीपल. ए भैया तू आहे नाही का? हां, फाइंड द नंबर ऑफ वेज फॉर 15 पीपल टू सिट अराउंड द टेबल सो दॅट नो टू अरेंजमेंट्स हॅव द सेम नेबर्स. 15 लोक आहेत, टेबलवर बसवायचे राऊंड टेबलवर, पण तुम्हाला अशा अरेंजमेंट शोधायच्या की शेजारी सारखे नाही आले पाहिजे. सोबत येऊन मॅनेज करायचं. आज की काही बोलायचं नाही रे, विचार करायचा पहिले तर काय केलं का. 15 लोक आहेत, 15 लोकांचे तुम्ही अरेंजमेंट केलं, बरोबर आहे. 15 लोकांच्या अरेंजमेंट केल्या तर त्याच्या जेवढे टोटल अरेंजमेंट येतील सांगा मला, किती अरेंजमेंट येतील? 14 फॅक्टोरियल. 15 मायनस 1 करणार, टोटल 15 होते. सर्क्युलर अरेंजमेंट करायचे असेल तर एक वजा करतो, त्याचं फॅक्टोरियल. 14 फॅक्टोरियल टोटल अरेंजमेंट झालं, टोटल सर्क्युलर. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या जेवढ्या अरेंजमेंट्स आहेत ह्याच्यामध्ये एक अरेंजमेंट जर घेतली तुम्ही तर त्याच्यामध्ये दुसरी अरेंजमेंट अशी आहे की ज्याच्यामध्ये नेबर सारखेच आहे. समजून घ्या, 15 लोकांमध्ये आपण आहेत समजा, तर समजा हे श्रवण, हे एडपट श्रवण इथं बसलेला, इथं येडा ओम आहे आणि इथं रुद्र, परीक्षेला ऍबसेंट राहणार रुद्र. मग आता ही एक अरेंजमेंट झाली की नाही, आणि बाकीचे 12 जण बसलेले आहेत समजा, टोटल 15 जण आहेत ना. हा, हे 3 जण बसलेत आणि बाकीचे 12 बसलेत. इथे मला नंतर शिकव रे, कसं करतो तू, लय फास्ट फिरवतो. तिला असं असं करीत राहते, मला लय भारी वाटतं, पण मला येतच नाही करता. मेरे को बात नहीं सिखा भाई, हाँ? थोड़ा वो लगता है कूल लगता है, मैं भी ऐसे ऐसे घुमाते जाऊंगा, बड़ा मजा आएगा. हाँ, इसका ट्यूटोरियल देना ना, स्टेप बाय स्टेप कैसे करते हैं. ए, तो ये तीन येड़े बैठे यहाँ पे, हाँ? एक वाघोबा, एक भिंतोबा, भिंतीचा अर्धा पाय, तर आणि एक रुद्र. तर हे 3 जण जे आहेत ही एक अरेंजमेंट झाली. पण आणखी एक अरेंजमेंट अशी आहे ज्याच्यामध्ये श्रवणचा शेजारी ओम आहे आणि रुद्र आहे. शेजारी बदलणार नाहीये. हे होऊ शकतं की ओम इकडचा शेजारी असताना रुद्र इकडचा. कळतंय का? मग त्यांनी काय म्हटलेले, फाइंड द नंबर ऑफ वेज फॉर 15 पीपल टू सिट अराउंड द टेबल सो दॅट नो 2 अरेंजमेंट्स हॅव द सेम नेबर्स. कोणत्याच 2 अशा अरेंजमेंट नाही पाहिजे की ज्याच्यामध्ये नेबर सेम आहे. नेबरचा अर्थ काय होतो? शेजारी. आता तसं नाही, नेबर म्हणजे शेजारीच, पण नेबरचा अर्थ आहे का तुम्ही आरला इकडे घेतलं, ओला इकडे घेतलं तर ती वेगळी अरेंजमेंट समजू नका ह्याच्यापासून. कळतंय का? शेजारी शेवटी ह्या मूर्खाचा शेजारी हे 2 मूर्ख राहणारच ना. तुम्ही जरी आदला बदली केली तरी. मग मला सांगा ते काय विचारतात हे तुम्हाला याच्यामध्ये सांगताय की बाबा अँटी क्लॉकवाइज आणि क्लॉकवाइज अरेंजमेंट वेगळे करू नका. क्या बता रहे हो? एंटी क्लॉकवाइज और क्लॉकवाइज वही तो अरेंजमेंट में वो होता है ना. इसमें आधी अरेंजमेंट क्या होती है? क्लॉकवाइज होती है और आधी एंटी क्लॉकवाइज होती है. और आप क्लॉकवाइज जाएंगे, आप जैसे क्लॉकवाइज गए तो एक अरेंजमेंट हुआ और इसी को एंटी क्लॉकवाइज गए तो दूसरा अरेंजमेंट हुआ, लेकिन दोनों अरेंजमेंट में नेबर सेम होते हैं. तो जब भी ऐसा क्वेश्चन पूछा जाएगा, इस क्वेश्चन से क्या समझेंगे, जब भी ऐसा पूछा जाएगा
कि हमें नेबर्स ऐसी कितने अरेंजमेंट्स है कि जिनमें नेबर्स सेम नहीं होने पर चाहिए, कोई भी दो एडजस्टमेंट में नेबर सेम। तो ऐसे सिचुएशन में क्या ध्यान में रखना है कि क्लॉकवाइज एंड एंटी क्लॉकवाइज आर सेम अरेंजमेंट समझा गया है। तो अगर क्लॉकवाइज और एंटी क्लॉकवाइज सेम है तो इस क्वेश्चन में टोटल अरेंजमेंट कितने हुए थे? मतलब n-1 फैक्टोरियल डिवाइडेड बाय 2 हो गया। तो 14 फैक्टोरियल डिवाइडेड बाय 2 हो गया इसका आंसर। तो आपने वो वाले अरेंजमेंट हटा दिए 14 फैक्टोरियल, इसके आधे अरेंजमेंट हटाने पड़ेंगे ना, क्योंकि कोई भी दो अरेंजमेंट्स में नेबर सेम नहीं होने चाहिए। तो कोई भी एक ले लो, क्लॉकवाइज ले लो या एंटी क्लॉकवाइज, एक को हटा दो, हटाना है तो दूसरे डिवाइड कर दो। तो इस क्वेश्चन से ये बात समझ में आ रही है आपके हाँ कि अगर क्वेश्चन ऐसा पूछते हैं कि सर्कुलर अरेंजमेंट में नो टू अरेंजमेंट्स हैव द सेम नेबर्स, कोई भी दो अरेंजमेंट में सेम नेबर नहीं चाहिए, तो क्या करेंगे? क्लॉकवाइज और एंटी क्लॉकवाइज को सेम समझा है 2 से डिवाइड करेंगे। A committee of 10 members sits around a table. Find the number of arrangement that have the president and the vice president together. फिर से वही बात है, 10 लोग हैं, 10 लोगों की कमेटी है, तो जिसमें प्रेसिडेंट और वाइस प्रेसिडेंट टेबल पे बिठाने हैं, जिसमें प्रेसिडेंट और वाइस प्रेसिडेंट साथ में चाहिए। तो बना दो उनका एक गठुड़ा, प्रेसिडेंट एंड वाइस प्रेसिडेंट का गठुड़ा बना दिया, और बाकी लोग एक फैक्टोरियल, बाकी ये 10 में से 2 चले गए तो बाकी 8 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 ये 8 लोग, और ये एक ही गठोड़ा बन गया क्योंकि इनको साथ में रखना है। तो टोटल हो गए 9 लोग। अब 9 लोग का सर्कुलर अरेंजमेंट क्या होगा? 9 - 1 8 फैक्टोरियल, लेकिन ये दोनों आपस में जगह बदल सकते हैं इनटू 2 फैक्टोरियल। तो टोटल क्या होगा? 8 फैक्टोरियल इनटू 2 फैक्टोरियल हो गया। टोटल डिफरेंट सर्कुलर अरेंजमेंट्स जब प्रेसिडेंट और वाइस प्रेसिडेंट साथ में बैठे हुए, ठीक है। हाँ चलिए बेटा, क्वेश्चन नंबर 6। 5 मेन 5 आदमी है, 2 औरतें हैं और एक बच्चा है। उनका बच्चा नहीं, मूर्ख, एक बच्चा है, एक चाइल्ड है, ठीक है। सिट अराउंड द टेबल, 5 men 2 women, 1 child sit around the table. Find the number of arrangements where the child is seated. आपको ये 5 और 2 7 और 1 8 लोग बिठाने हैं sit around the table, लेकिन आपको पहला पूछा है पहले केस में कितने अरेंजमेंट बनेंगे कि जब चाइल्ड सीटेड बिटवीन द 2 women, चाइल्ड सीटेड बिटवीन 2 women, 2 औरतों के बीच में बच्चा होना चाहिए। तो ऐसे कितने सर्कुलर अरेंजमेंट बना सकते हो? क्या पूछा? फाइंड द नंबर ऑफ अरेंजमेंट्स वेयर द चाइल्ड इज सीटेड बिटवीन, कंपल्शन किया है, चाइल्ड कहाँ होना चाहिए? दोनों के बीच में ही होना चाहिए। तो अगर दोनों के बीच में बनाना है, चाइल्ड को रखना है, तो मान लेते हैं कि यहाँ विमेन है, यहाँ विमेन है और चाइल्ड है। तो अब इनका एक गठोड़ा बनाना पड़ेगा क्योंकि बच्चा दोनों के बीच में चाहिए, और है भी 2 ही वुमेन, 2 ही औरतें हैं, तो दोनों के बीच में एक बच्चा रख दिया और उनका एक गठोड़ा बना दिया। अब बचे कितने मेन? 1 2 3 4 5 मेन्स है, M1 M2 M3 M4 M5। तो ये 5 लोग और ये एक यूनिट बन गया तीनों का, W1 W2, ये एक यूनिट बन गया। चलो W1 W2 ये एक यूनिट बन गया। तो ये 5 और ये 6 आपस में सर्कुलर अरेंजमेंट कितने हो गए? 6 लोगों का, 6 - 1 दैट इज 5 फैक्टोरियल। लेकिन 2 औरतें आपस में इंटरचेंज हो सकती है इनटू 2 फैक्टोरियल। तो बच्चा कंपल्सरीली 2 औरतों के बीच में बैठ जाए, ऐसी कितनी सर्कुलर परम्यूटेशन होगी? 5 फैक्टोरियल इनटू 2 फैक्टोरियल। अब दूसरा मजेदार है, बिटवीन 2 मेन। अब आदमी तो 5 है और बच्चा 2 आदमियों के बीच में होना चाहिए कंपल्सरीली। तो ऐसी कितनी अरेंजमेंट हो सकती है? देखो अब क्या करते हैं हम लोग, मेन M1 M2 M3 M4 M5, विमेन 1 विमेन 2, मान लो ये सर्कुलर अरेंजमेंट है। अब ये यहाँ पे जगह खाली नहीं है, इसको थोड़ा विस्तृत लिखिए और समझने की बात है।
कटापा बांगलाच नाही काय पोहे वही भाजी हो बटाट्याची भाजी माहित नाही तो देखो बच्चे कहाँ बैठोगे आप दोनों के बीच में ठीक है दो बेंच के बीच में जो चेयर है उसके ऊपर बच्चा बैठेगा तो देखो अब बच्चा है कहीं भी जाके बैठ सकता है और उसको अब क्या हुआ है इन लोगों का अरेंजमेंट है टेबल के ऊपर खाना लग चुका है और आदमी बैठा है एक चेयर खाली 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 और विमेंस के बीच में चेयर है नहीं और इधर की चेयर सारी हटा दी है आप बच्चे को बैठना है तो वो यहाँ आके बैठेगा यहाँ बैठेगा यहाँ बैठेगा यहाँ बैठेगा यहाँ बैठेगा तिथं नाही बसू शकणार ना. जैसे इकडे ते women and men च्या पण- विमेन और मेन के बीच में बैठना है तो नीचे बैठना पड़ेगा हा, उधर हा, से- पण तिथं- तिथे- तिथं- तिथं बसू यहाँ- नाही ना. या फाय मध्ये जेव्हा आहे ना, हा, उद्या तिथं नाही बसू शकत यहाँ क्यों बैठेगा आप आत तुम्ही- मध्ये आत बसू मध्ये शकता. बसू. तुम्ही चेअर सगळी आपल्याला देखो, घ्यायची सर. नहीं वो चेयर है नहीं वहाँ नहीं बैठ सकते हा, आता तो तिथे. यहाँ 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 बैठ सकते ठीक है बाकी जगह पे नहीं बैठ सकता लेकिन एक दिक्कत है कि मान ले बच्चों को हमने यहाँ बिठा दिया उस बच्चे को हमने यहाँ बिठा दिया मतलब M1 एंड M2 के बीच में बच्चा बैठ गया अब बच्चा कंपलसरी दो आदमियों के बीच में चाहिए तो इसका एक गठोड़ा बना लिया अब बच्चा कंपलसरी दो आदमियों के बीच में चला गया बाकी लोग कैसे भी अरेंज हो सकते हैं आपस में हो सकते हैं कैसे भी अरेंज हो सकते हैं ना तो मुझे आप बताइए कि बाकी लोग कैसे भी अरेंज होंगे तो 1 2 3 4 5 लोग हो गए और ये एक यूनिट हो गया 6 तो 6 लोगों का परमिटेशन क्या बनेगा सर्कुलर 6 माइनस 1 दैट इज 5 फैक्टोरियल Into two. और ये दोनों आपस में जगह बदल सकते हैं इनटू 2 तो 5 फैक्टोरियल इनटू 2 फैक्टोरियल बन गया अगर बच्चा इन दोनों के बीच में बैठता है लेकिन ऐसी कितनी इंटू 3 थोड़ा सब्र कर लेगा जल्दबाजी मत किया करो तो कितने लोग हैं बेटा टोटल जरूरी है कि बच्चा M1 और M2 के बीच वाले ही चेयर पे जाके बैठे कंपल्सन सिर्फ ये है कि वो दो आदमियों के बीच वाले चेयर पे होना चाहिए लेकिन वो M1 और M2 के बीच में होना चाहिए ऐसा कुछ है क्या नाही. तो ऐसी कितनी पेयर बनती है चार. ना देखो M1, M2. अरे सुनो मेरी बात M2, ऐसी पेयर्स बनेगी M1 और M2 के बीच में जा सकता है M1 M3 के बीच में जाएगा M1 M4 के बीच में जाएगा M1 M5 के भी बीच में बैठ सकता है ठीक है काय प्रॉब्लेम है काहीच नाही. आम्हाला गडबडच तुला ठीक सर. आहे उलट्या वाले ते याच्यात यूज लागलेत ना टू फॅक्टरल मध्ये बरोबर 4 फॅक्टोरियल आहे ना सर ते? 4 उदाहरण फॅक्टोरियल धरणार आहे आता तो तिसरंच चालू झालं का फोर फॅक्टरल मध्ये आणि तो आपले मित्र कुठे गेला महातोडे आता बाप एवढं झालं डायरेक्ट झोपलेला कॉन्फिडन्स पाहून या टायमाला झोपलेला असं म्हणजे ठीक आहे बर मग पोट्ट ह्याच्यात असं म्हणजे याच्यात असलं तरी मी 5 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल याच्यात असलं तरी मी 5 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल याच्यात असलं तरी मी 5 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल कळतंय का म्हणजे पोट्ट उचलून याच्यात ठेवलं बाकीच्या अरेंजमेंट हे 3 झाले एक युनिट आणि बाकीचे जे 5 जण टोटल झाले 6 चा 5 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल अरे लक्ष दे बाबा हो ना 5च आहे ना मग हो म्हणणं कळलं असेल तर हो एवढेच आहेत का नाही जसं M1 चे 5 जणांसोबत घेतलं तसे M2 आणि M3 च्या बी मध्ये येऊ शकतं ना आहे का दिसतं घेतलं पुढे M2 M3 M2 M4 M2 M2 M5 M5 तसं M3 M4 M3 M5 आणि M4 M5 म्हणजे माणसांच्या प्लेयरच्या एवढ्या पॉसिबिलिटीज तयार होतात की ज्यांच्यामध्ये पोस्ट जाऊ शकते ती अरेंजमेंट वेगळी होईल मग समजा फक्त आपण एक पॉसिबिलिटी पाहिली की M1 आणि M2 च्या मध्ये जर पोरग बसवलं तर एवढ्या डिफरंट सर्क्युलर अरेंजमेंट बनते तसंच जर तुम्ही M1 M3 च्या मध्ये बसवलं M1 आणि M3 च्या मध्ये बसवलं M2 ला बाजूला सारलं तरी एवढ्याच होत आहे म्हणजे टोटल किती आहे 10 10. आमच्याकडे 10 म्हणते 1 2 3 4 5 6 7 8 9 10
तुमच्यात बी म्हणते नाही सर वरतून रिफ्लेक्शन येते समोर दिसतं असं. अच्छा हम्म. ठीक आहे. मग 10 झाले. मग एकाचे किती अरेंजमेंट बनतात एवढ्या. मग 10 जणांचे किती बनतील 10 इंटू दिस 12 टोटल. तू काही नवीन आणलं काय टोटल अरेंजमेंट. हे पण एक तर माणसाचं नाही ना मान दुखत असेल पुढे आणि त्याचं जर कोणी काही बोललं तर त्या 10 इंटू 5 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. Multiplication 2 2.0 करावं लागेल सर. पाच आणि दहा. हे हा ना सर, 2400 2400 येते. 2400. 2400 हा ठीक आहे जे बी येतं पण पुस्तकात चुकीच दिले. हा पुस्तकात चुकीचे तेच किती दिले 96.5 अरे अरे 96.05. चिडवायला गाणं. आले होते. असे त्याच्यात कळतंय का हा चला आता याला काही नोट डाऊन करण्यासारखं आहे का याच्यात? हा खूप आहे यस करायचंय. करा मला म्हणून करा पटकन काढ रे तू चल तुला लिहा आणि वर नाही चला लिहा पटकन लिहा. पाठीचं सापडलं. हा, ए, मोटिव्ह झाला सर. हा. बावड्या ए बावड्या क्वेश्चन नंबर 7 8 men ए क्वेश्चन नंबर 7 8 men and 6 women ए क्वेश्चन नंबर 7 8 men आणि ए बोल नको रे मूर्ख 8 men and 6 women sit around the table. How many of sitting arrangements will have no two women together? आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या no two women together. नो टू विमेन्स टुगेदर कसं करणार आहे याला. कोणत्याही दोन स्त्रिया सोबत नाही पाहिजे. सोबत असून स्वतः मग माहिती तसं जमन का. हा केले ना आपण अशी पाठीमागे. अरे भैया इवन ऑर्डर जर केलं समजा आपण इवन ऑर्डरचे क्वेश्चन करायचं का सेम क्वेश्चन कसा देतो त्या दोन पॉसिबिलिटीज बी तयार होती एकच पॉसिबिलिटी तयार होती नाही होतात दोन होतात होतात ना. दोन. ए मला एक सांगा तुमच्याकडे किती जण आहेत रे 8 माणसं आहेत आणि 6 बाया आहेत आणि तुम्हाला काय करायचंय 2 बायांना सोबत बसवायचं नाही सर्क्युलर अरेंजमेंट बरोबर आहे. मग आता काय होऊ शकतं रे 8 माणसं सगळ्यात पहिले तुम्ही अरेंज करणार सर्क्युलर टेबलवर बरोबर आहे. तुम्ही 8 माणसं अरेंज केले M1 M2 M3 M4 M5 M6 M7 M8 आणि 6 ज्या लेडीज तुम्हाला अरेंज करायच्या ते W1 W2 W3 W4 W5 W6 अजून दोन हे होतात तसंच तुम्ही या दोघांच्या मध्ये पण ठेवू शकता. तुम्ही म्हणला म्हणजे इथं पण एक जागा तयार होऊ शकते इथं पण होऊ शकते. मग आपल्याला कसं कळणार की नेमकं किती अरेंजमेंट होती कारण विमेन टुगेदर नाही द्यायचे म्हणजे ऑल्टरनेट बसू शकता तुम्ही. मग तुम्ही मला सांगा जे मेन्स आहेत त्यांना तुम्ही पहिल्यांदा जागा फिक्स करताय म्हणजे मेन्स किती झाले रे 1 2 3 4 5 6 7 8 जागा झाल्या मेन्सच्या आणि 8 जण सर्क्युलर वे मध्ये तुम्ही पहिले अरेंज करताय तर किती फॅक्टोरियल मध्ये अरेंज होतील ते 7 फॅक्टोरियल मध्ये अरेंज होतील 8 जण सर्क्युलर वे ने. आता एकदा त्यांची सर्क्युलर अरेंजमेंट झाली की बाकीच्या जागा तुमच्याजवळ राहत आहेत त्या किती जागा राहतात तुमच्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 जागा राहतात. पुढे गेलं 7 आणि 8 जागा 6 विमेनच्या 6 जागा उरलेल्या दोघांच्या मध्ये 2 8 जागा. त्या 8 जागांपैकी 6 जागी तुम्हाला अरेंजमेंट करायची विमेनची. 8 - 1 P 6 सरळ सरळ करतो ना आपण 8p6 नाही 8 जागापैकी 6 जागांमध्ये अरेंजमेंट करायची आणि इथं तुम्हाला सर्क्युलर अरेंजमेंट घ्यायची गरज आहे का रे नाही कारण की 6 जागा तुमच्याकडे ऑलरेडी आहेत 8 जागा आहेत तुमच्याकडे ऑलरेडी सर्क्युलर अरेंजमेंट झालेली फक्त उरलेल्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत. कळतंय का हो सर फिक्स 8 जागापैकी 6 जागा तुम्हाला भरायच्या कळतंय का हो. नाही कळतंय. तुमच्याकडे 8 जणांना तुम्ही बसवलेले 8 मेन्सला बसवले बरोबर आहे. त्याच्या 8 जणांना तुम्ही सर्क्युलर वेने कसं अरेंज करणार आहे 7 फॅक्टोरियल. मला सांगा आता उरलेल्या 8 जागी तुम्हाला विमान बसवायचे तर काय पॉसिबिलिटीज तयार होतील 8 पैकी 6 8p6 हा
तेच लिहिलंय आपण. 8p6 minus 1 factorial करू ना. का सर्क्युलर आहे म्हणून. अरे पहिले सर, आपण नाही फक्त जागा आपण अगोदर मेन फिक्स केलेले आहे, त्याच्यामुळे आपल्याला वुमन फिक्स करायची गरज नाही. मग ते मेन फिक्स करताना मेन पण तर जवळ असू शकतात. मग राहतील ना तुमच्या इथपर्यंत तुम्ही उमन बसवलं तर 2 मेन जवळ राहतील ना, ती पॉसिबिलिटी येईल ना त्याच्यात. तुम्ही मला NPR सांगा बरं कसं करतात. तुमच्याजवळ n डिफरंट ऑब्जेक्ट्स आहेत आणि तुम्हाला r जणांच्या अरेंजमेंट करायच्या आहे. r ऑब्जेक्ट्सची आर प्लेसेस मध्ये बसवायचं. r प्लेसेस मध्ये राऊंड ऍडजस्टमेंट करायची. आपण कशी करतो? NPR आपण R. NPR आपण r करतो की नाही? मग NP6 आपण 6 करावं लागतं. हा, तर NPR आपण r करतो ती कधी करतो आपण ज्यावेळेस त्या n डिफरंट ऑब्जेक्ट पैकी r ऑब्जेक्टची सर्क्युलर अरेंजमेंट करायची असेल. म्हणजे इथं जर तुमच्या ज्या लेडीज आहेत त्याचा डायरेक्टली तुम्ही सर्क्युलर वेने ऍडजस्ट केले असते तर NP6 आपण 6 केलं असतं. कळतंय का? इथं काय आहे, इथं ऑलरेडी सर्क्युलर अरेंजमेंट झालेली आहे. इथं फक्त मधला गॅप फिल करायचा आहे जो स्ट्रेट लाईन सारखा आहे ना, जो लिनियर अरेंजमेंट सारखा आहे. कळतंय का? तुमच्याकडे सुरुवात आणि एंड फिक्स आहे ना, जे सगळं लिनियर अरेंजमेंट मध्ये असतं. जर नुसतं असं विचारलं असतं की बाबा 6 लेडीज आहेत किंवा 8 लेडीज आहेत त्याच्यापैकी 6 जणांची सर्क्युलर अरेंजमेंट करायची, त्यावेळेस तुम्ही 8p6 आपण 6 केलं असतं. लक्षात येते का? हो. हा, मग आता काय होईल रे? 7 फॅक्टोरियल इंटू 8p6. 6 ने डिवाइड करायची गरज नाही कारण सर्क्युलर अरेंजमेंट मेनची झालेली आहे. आता फक्त जागा भरायच्या जी स्ट्रेट लाईन सारखं राहील. कळतंय? सर्क्युलर मध्ये जागा फिक्स नसती ना, त्याच्यामुळे तुम्हाला 7 फॅक्टोरियल करावं लागतं. इथं ऑलरेडी तुमच्याजवळ आहे, 2 मेनच्या मध्ये एक जायची. तर 7 फॅक्टोरियल इंटू 8p6 याचा आन्सर आहे आणि पुस्तकात चुकीचं दिलं. फाइंड द नंबर ऑफ, हे नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द, सध्या आपण घेऊन टाक. सगळे द्यायचे. फाइंड द नंबर ऑफ सिटिंग अरेंजमेंट्स फॉर 3 मेन अँड 3 वुमेन. हे किती माणसं आहेत रे? 3 आणि बाया किती आहेत? 3. टू सिट अराउंड द टेबल सो दॅट एक्झॅक्टली 2 वुमेन आर टुगेदर. एक्झॅक्टली 2 वुमेन आर टुगेदर. एक्झॅक्टली 2 वुमेन टुगेदर आल्या पाहिजेत. अशा अरेंजमेंट किती होऊ शकते? बघा काय आहे रे? मेन 3 विमेन 3. एक्झॅक्टली 2 वुमेन टुगेदर आल्या पाहिजेत. अशा किती अरेंजमेंट होऊ शकतात? समजा 2 वुमेन टुगेदर घेतल्या, एक्झॅक्टली 2 वुमेन टुगेदर घेतल्या आणि उरलेले किती आहेत रे? M1 M2 M3 आणि W3. 2 बाय एक्झॅक्टली सोबत घेतल्या, समजा या दोघी सोबत घेतल्या तर दोघींचं 1 युनिट झालं. हे येड्या, दोघींचं 1 युनिट झालं आणि उरले किती? 1 2 3 4 आणि हे काय 5. म्हणजे टोटल काय झालं? 5 जण झाले. 5 - 1 फॅक्टोरियल आणि हे दोघं जण आपापसात म्हणजे 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. जर W1 W2 सोबत घेतली तर, पण तुम्ही W2 W3 भी घेऊ शकता. तुम्ही W1 W3 भी घेऊ शकता. बिटवीन 2 मेन वाला सारखं. हा, त्यांनी काय विचारले? women find the number of sitting arrangements to sit around a table so that exactly 2 women are together. Exactly 2 women. तर त्याच्यामध्ये W1 W2 W2 W3 W1 W3 3 पॉसिबिलिटी बनतात. एका पॉसिबिलिटी साठी एवढे अरेंजमेंट आहेत, 3 पॉसिबिलिटी साठी 3 इंटू एवढे अरेंजमेंट. कळलं? म्हणजे 144. असे छोटे छोटे नंबरचे ते कॅल्क्युलेशन करून हा, त्याच्यापेक्षा जास्त 20 21 18 10च्या आतमध्ये करतातच, मॅक्सिमम टाइम करतो. 9. 4 objects in a set of 10 objects are alike. 10 objects पैकी 4 objects हे like आहेत, are alike. Try. काय घेतलं तू त्याच्याकडून? काहीतरी घेतलं तू मोबाईल बघत बसला होता. बाजूला ठेवलेलं असं मला माहिती पण नाही कधी घेतलं तरी. मार रे. 4 objects
in a set of 10 objects are alive, find the number of ways of arranging them in a circular order. साधा सरळ प्रश्न, 10 ऑब्जेक्ट आहेत त्यातले 4 आयडेंटिकल आहेत, तर त्या 10च्या 10 ऑब्जेक्ट्सला सर्क्युलर वेने अरेंज कसं करणार? 10 ऑब्जेक्टला सर्क्युलर वेने अरेंज कसं करणार? 10 मायनस 1 फॅक्टोरियल आणि किती रिपीट करताय? 4 वेळेस रिपीट होते, 4 फॅक्टोरियल म्हणजे 9 फॅक्टोरियल आपण 4 फॅक्टोरियल. साधा सरळ प्रश्न होता. लास्ट क्वेश्चन. 15% sit around a table, find the number of arrangements that have two specified person not sitting side by side. करून मायनस टोटल माहिती 15 जण आहेत टोटल, त्याच्यातले 2 लोक साइड बाय साइड बसणार नाहीत. याचे किती पॉसिबिलिटी आहे साइड बाय साइड न बसण्याची? तर 2 जण सोबत बसवा. 2 जण सोबत बसले 15तले, तर 15तून 2 गेले 13 उरले, आणि 2 जणांचे 1 युनिट पकडलं तर 14 झाले. 13 फॅक्टोरियल कळते? तर 14 ने 1 गेला 13 फॅक्टोरियल, आणि ते दोघं जण आपापसात जागा बदलतील 13 × 2 फॅक्टोरियल 13 फॅक्टोरियल. तर हे काय झालं, जेव्हा कोणतेही दोघं जण सोबत बसतील त्याची झाली. मग टोटल किती आहे? 14 फॅक्टोरियल. त्याच्यातून 13 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल मायनस 13 इंटू 2 फॅक्टोरियल. 13 फॅक्टोरियल बाय 14 मायनस 13 इंटू 2. तर आन्सर जे येते ते आन्सर आहे 12 इंटू 13. आन्सर इन द टेक्स्ट बुक इज इनकरेक्ट. ठीक आहे, तर इथं आपलं परमिटेशन संपतंय. कॉम्बिनेशन प्रॉपर्टीज कशाचे? ही वाली प्रॉपर्टी चौथी 5 काय नवीन आहे का? आज शिकायचं ना आपल्याला. नाही प्रॉपर्टीज ऑफ परम्युटेशन. पुढे तर कॉम्बिनेशन सुरू करतोय ना आपण. हे सांगितलेलं आहे तुम्ही. कॉम्बिनेशनच्या प्रॉपर्टीज महत्वाचे आहेत, याचं काही नाही एवढं विषय. अच्छा. चला, तर कॉम्बिनेशन काय आहे ते समजून घेऊयात आपण. काय काय ना काय 29 उद्या म्हणजे उद्याच टाइम सांगतो मी ग्रुपवर.